ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, झांज व लेझिम पथकाची सुंदर सादरीकरण, दांडिया, गरबा यांसह लाठीकाठीसह विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके, माँ काली व मैं मेरी झांसी नहीं दूंगी असे ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे लक्षवेधी पथनाट्य, विविध वेशभूषा धारण केलेले विद्यार्थ्यांनी यासह भक्तिमय वातावरणात वणी गडावरून नवरात्री उत्सवानिमित्तानं आणलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचं कोपरगाव शहरात साधू संतांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। यावेळी कोपरगाव शहरातील चौकात असंख्य भाविकांनी पालखीचं पूजन करून आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलंय। प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो। यावर्षी कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचं दर्शन व्हावं यासाठी वणीगडावरील आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी आणल्या आहेत। या पादुकांचे आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार आशुतोष काळे व सौ चैतालीताई काळे यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी मार्गस्थ झाली। या पालखीचे चौकात महिला भगिनींनी पूजन करून पावन पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलंय। कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मिरवणुकीत सहभागी झालेल्या झांज, लेझिम व ढोल ताशांच्या पथकानं तसेच मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं। मुलींनी आदिशक्तीची विविध रूपे साकारून भाविकांना मंत्रमुग्ध करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झालं होतं। यावेळी आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांनी झांज, लेझिम व ढोल ताशांच्या पथकात सहभागी झांज, लेझिम खेळण्याचा व ढोल वाजविण्याचा आनंद घेतला आहे। सदर मिरवणुकीची सांगता कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी झाली। त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात साधू संत आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीची व देवीची महाआरती करण्यात आली आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांनी साधू संतांचं पूजन केलंय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।
राघवेश्वर देवस्थान कुंभारीतील महंत परमपूजनीय राघवेश्वरानंद गिरी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आदरणीय महाराज महिला मंडळ, साई सेवा प्रतिष्ठान, राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी जागर स्त्री शक्तीचा यासाठी आपल्या सप्तशृंगी गडावरच्या देवीच्या पादुका यांचं विधिवत पूजा करून त्याचं आगमन कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे. या निमित्ताने आयोजित मिरवणुकीमध्ये सर्व शाळा आणि हिंदुवाडा तरुण मंडळ, मुंबादेवी तरुण मंडळ हे सर्व सहभागी झालेले होते. याची सांगता कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी होऊन आज देवीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. तसेच आता 10 दिवस विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे. मी सर्व माझ्या माता भगिनी यांना विनंती करतो, आपण सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. तसेच 6 तारखेला आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण दांडिया नाईटचा प्रोग्राम डॉक्टर आंबेडकर मैदान या ठिकाणी होणार आहे. त्या निमित्ताने प्रसिद्ध गायक संजू राठोड, गुलाबी साडी यांचाही देखील त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी हजेरी लागणार आहे आणि परफॉर्मन्सही होणार आहे. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जगातलं या वर्षी चांगला पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं पीक मिळू दे. पुढचं रब्बीचा सीझन असेल तो देखील चांगलं होऊ दे आणि कायम अशा पद्धतीची परिस्थिती पाण्याच्या बाबतीमध्ये असू दे. तसेच जे काही कामं या 5 वर्षामध्ये मी मंजूर करून आणलेले याचा विचार करता सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि हेच साकडं या निमित्ताने देवीला घातलेलं आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळो. धन्यवाद. आणि कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये जिथे आपण देवी बसवतो, जिथे घट बसवतो, अशा या आपण सर्वजण पाहू शकता की किती सुंदर अशी देवी की प्रत्येक वर्षी आपण बसवतो. आता हे 10वं वर्ष आहे की आपण ही देवी बसवत आहोत आणि घट देखील बसवत आहोत आणि प्रत्येक वर्षी आपण देखील मुलं खूप मोठ्या संख्येने, खूप उत्साहाने पहिल्या दिवशी येऊन पुन्हा कोपरगावला जागा करता असं मला वाटतं आणि म्हणून तुमच्यासाठी देखील खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर खरं तर सर्व संत महंत आपल्या इथे उपस्थित आहेत. आपण सर्वांनी काल दादांनी जाऊन आपल्या इथं साई प्रतिष्ठानची मुलं असतील, वाल्मिक दादांचे मंडळातली मुलं असतील, या सर्वांनी जाऊन सप्तशृंगी मातेचे वणीचे जे पादुका आणल्या व कुंकू आणले तिथे स्पर्श करून ते आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आपण पुढच्या 9-10 दिवसामध्ये सगळीकडे घेऊन जाणार आहेत. आणि आताच या ठिकाणी हा महोत्सव शारदीय नवरात्राच्या निमित्ताने आयोजित केला आहे. आपल्या देशभरामध्ये अनेक काही महिन्यामध्ये नवरात्रीचा उत्सव असतो. त्यात विशेष करून आश्विन नवरात्र, त्याला शारदीय नवरात्र म्हणतात. अशा या शारदीय नवरात्राच्या उत्सवामध्ये देवीची उपासना, देवीची आराधना, देवीची प्रार्थना हा करण्याचा संकल्प
ही प्रेरणा आपल्या संस्कृतीने आजपर्यंत जपून ठेवलेली आहे. म्हणून या ठिकाणी आमदार आशुतोषदादा काळे यांच्या या संकल्पनेतून हा उत्सव होत आहे. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो आणि स्त्री शक्ती जागरण सोहळा आयोजित करण्याला धन्यवाद देतो. आपल्या सर्वांबद्दल राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जगदंबा, जय जगदंबा. सदस्य या सेवा मंडळातील प्रामाणिकपणे या आपण मागच्या वेळेस